यंदाचा गणपती बाप्पा त्याचं आज थाटाने स्वागत सर्वांनीच केलेलं आहे. महाराष्ट्राने केले, देशात अनेक ठिकाणी केले. यावर्षीच्या गणेशोत्सवात मला खात्री आहे की यंदाच्या गणपतीने महाराष्ट्राला उद्या येणाऱ्या नोव्हेंबरमध्ये नवं सरकार द्यावं आणि सध्याचं सरकार जाऊन महाविकास आघाडीचं सरकार जनतेच्या मनातले यावं अशी प्रार्थना जनतेने महाराष्ट्रातल्या सर्वच गणेश मूर्तीचं पूजन करताना केली असेल असा मला विश्वास आहे. सर, अशा पद्धतीने लाडकी बहीण योजनेवरती विरोधकांकडून टीका केली जाते. याच्यावरती मुख्यमंत्री म्हणतात की विरोधकांना सद्बुद्धी देऊ ही त्यांनी प्रार्थना केली गणेश बाप्पाच्या. सद्बुद्धी आहे आणि बुद्धी शाबूत आहे म्हणूनच आम्ही त्यांच्या चुका मांडायचा प्रयत्न करतोय. तशा पद्धतीने आता पुन्हा एकदा विधानसभा निवडणुका येतात, त्याच्या अनुषंगाने हालचाली देखील घडत आहेत. राष्ट्रवादीमध्ये काही पक्षप्रवेश देखील होत आहेत. पुढच्या दिवसामध्ये कोणता मोठा चेहरा राष्ट्रवादीमध्ये? अजून काय असं विशेष ठरलेलं नाही. तशी प्रत्येक मतदारसंघ त्याचा विचार करावा लागतो. त्यामुळं बरेच लोकांची इच्छा मात्र मोठी आहे. अनेक लोक पक्षात येऊ इच्छित आहेत, पण मी त्याच्यावर आज भाष्य करणार नाही. ठरल्याशिवाय उगाच कोणावर अन्याय करणे योग्य नाही. लाडकी बहीण योजनेच्या बॅनरवरती बऱ्याच ठिकाणी मुख्यमंत्री हा शब्द पाहायला मिळत आणि याच्यावरून महायुतीचेच पक्ष जे आहेत त्यांचा एकमेकांमध्ये वाद असल्याचं पाहायला मिळतं. हे लाडक्या बहिणीची योजना ही सरकारच्या तिजोरीतून लोकांच्यापर्यंत जाते. हा सरकारी पैसा आहे. हा तिन्ही पक्षाचा, महायुतीतल्या तिन्ही पक्षाचा काही संबंध नाही. जनता कर भरते, त्या करातनं हे पैसे वाटप होतं आहे. आता त्याचीच आमच्या लाडक्या बहिणीची ओढाताण एकनाथ शिंदे एका बाजूने ओढत आहेत, दुसऱ्या बाजूने देवेंद्र फडणवीसांचा भारतीय जनता पक्ष ओढतो आहे आणि अजितदादा तर माझीच ती योजना आहे असं सांगतायत महाराष्ट्रात. ती लाडकी बहीणच आता गोंधळलेली आहे आणि लाडक्या बहिणीला असं वाटतं की आपल्याला सुरक्षित राहायचं असेल, आपल्या आयुष्यात आपल्याला संरक्षण मिळवायचं असेल तर महाविकास आघाडीच्या लाडक्या भावाला आता सत्तेत आणलं पाहिजे, ही धारणा महाराष्ट्रातल्या सगळ्या भगिनींची झालेली आहे. सर, पण या सरकारमध्ये श्रेयवादाची लढाई रंगताना पाहायला मिळते. ज्या पद्धतीने आत्ता देखील अजित पवारांच्या सोशल मीडिया अकाउंटवरतून एक व्हिडिओ जो आहे प्रसारित करण्यात आलेला आहे, त्या व्हिडिओमध्ये गणपती बाप्पा सगळ्या ज्या काही शासकीय योजना आहेत त्यांचा आशीर्वाद जो आहे तो एकट्या अजित पवारांच्या पदरात पाडताना पाहायला मिळतो. तशा पद्धतीचा व्हिडिओ खरं म्हणजे अजितदादांना ती जी एजन्सी आहे अरोराची, ती काय काय करायला लावेल अजून नेम नाही आहे. आज त्यांच्या हातात गणपती महाराजांच्या म्हणजे गणपतीच्या हातातून त्यांच्या हातात बऱ्याच योजना आलेल्या दिसत आहेत. त्यामुळं तेच मी सांगतो की सरकारी योजना मीच काढलेल्या आहेत असं तिघंही सांगायचा प्रयत्न करत आहेत. तिघांच्यात एकी नाही आहे. तिघांची सरकारची जाहिरात ज्यावेळी यायला सुरुवात होईल त्यावेळी थोडीशी एकी थोडा काळ दिसेल, पण हे तिन्ही पक्ष आपापल्या जाहिराती ज्या करत आहेत त्या ती माझीच योजना आहे असं सांगतायत. पण ज्यांच्याबद्दल यांचं एवढा आटापिटा चालला आहे ती बहीण मात्र सुरक्षित नाही, ही बहिणीच्या मनातली दुसरीच समस्या आहे. सर, काल एका कार्यक्रमामध्ये बोलताना देवेंद्र फडणवीस असं म्हणाले आहेत की काही लोक माझा अभिमन्यू करण्याचा प्रयत्न करतात, परंतु मी माझा अभिमन्यू होणार नाही, मी या सगळ्या प्रकारातून चक्रव्यूहातून बाहेर पडतो. काय वाटतं तुम्हाला, खरंच त्यांचा राजकीय अभिमन्यू करण्याचा प्रयत्न चाललाय की ते अडकतायत त्यात? नाही, त्यांना स्वतःलाच अभिमन्यू म्हणून उपमा स्वतःला त्यांनी लावून घेतली म्हणजे ते मोठ्या चक्रव्यूहात अडकलेले आहेत असा त्याचा अर्थ आहे. आणि तो चक्रव्यूह अभिमन्यूला भेटता आला की नाही हा इतिहास आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळं त्यांना त्यांच्याच बरोबरचे सगळे जे सहकारी आहेत ते अनेक प्रश्न आणि समस्या तयार करत आहेत आणि नव्या दोन पक्षांना त्यांनी बरोबर घेतल्यामुळं त्यांचं महत्त्व महाराष्ट्राच्या सरकारमधलं हे थोडंसं कमी झालं आहे असं दिसतं एकंदर.
सगळा ताबा एकनाथ शिंदेंच्या हातात आलेला आहे. सर, काल अजित पवार संपूर्ण गडचिरोलीच्या दौऱ्यावरती होते. अहेरीच्या जनसन्मान यात्रा त्यांची सुरू होती. खरं तर भाग्यश्री आत्राम, ज्या बाबाराव आत्रामांच्या मुलगी आहेत, त्या तुमच्या पक्षात येण्यास इच्छुक आहेत. त्याच्यावरती अजित पवारांनी भाष्य केलं की घरात फूट पाडू नका, मी चूक केली, अशी एकंदरीतच कबुली जी आहे ती अजित पवारांनी भर सभेत दिलेली आहे. काय वाटतं, अजित पवारांना काय पश्चाताप होतं घरात फूट पडल्याबद्दल? माझं अलीकडे काही त्यांचं बोलणं झालं नाही, त्यामुळे ते पश्चातापाच्या मोडमध्ये आहेत की नाही कळायला मार्ग नाही. पण तिथं जाऊन त्यांनी तो संदेश किंवा तिथं जाऊन त्यांना सल्ला देण्याचं काम केलेलं दिसतंय. आणि त्या दोघांनाही, वडील आणि मुलगी यांना एक राहण्याच्या सूचना केलेल्या दिसत आहेत. परंतु बाबाराव आत्राम देखील आपल्या भाषणामध्ये थेट जनतेला संबोधित करताना ते म्हटलेत की जी मुलगी वडिलांची होऊ शकली नाही ती जनतेची काय होणार, तिला नदीत ढकलून दिलं पाहिजे, अशा पद्धतीचं वक्तव्य एका जबाबदार मंत्र्याकडनं केलं जातं. नाही, माझ्या माहितीनं वडील सांगत होते, ये मेरी आखिरी इलेक्शन है, मुझे अभी दिल्ली देखना है, दिल्ली जाना है, लोकसभा जाना है, अभी इसके बाद में तुम ही ये सब कारोबार देखो, असं बाबा आत्राम यांनी अनेक वेळा आपल्या मुलीला आणि तिथल्या कार्यकर्त्यांनाही सांगितले की आता मला आता विधानसभेला जायचं नाही, मला लोकसभेला जायचं आहे. आणि ते आमच्याकडे असते तर लोकसभेला ते गेलेच असते. त्यामुळं आता त्यांना मुलीला जागा करून देणे हे त्यांना अपेक्षित आहे तिथल्या लोकांना, स्थानिक लोकांना. पण समर्जित घडगे यांचा राष्ट्रवादी तुमच्याकडे पक्षप्रवेश झालेला आहे, त्याच्यानंतर हसन मुश्रीफ जे त्यांचं असं म्हणणं आहे की शरद पवार त्यांच्याबरोबर कोणता वाद नाही, मात्र समर्जित घडगेंची खैर नाही असं ते म्हणतात. दुसऱ्या बाजूला ते सुद्धा म्हणतात की मी अल्पसंख्याक आहे आणि अल्पसंख्याकाच्या मागे साहेब का लागले, टार्गेट करतात. एक कसं आहे की हसन मुश्रीफ अल्पसंख्याक असताना देखील पवार साहेबांच्या नेतृत्वामुळे, आग्रहामुळे त्यांना कागलच्या विधानसभेत उभं राहण्याची संधी पवारसाहेबांनी दिली. त्यावेळी मोठमोठे नेते आसपास असताना देखील हसन मुश्रीफांच्याकडे जे कौशल्य आहे ते बघून पवारसाहेबांनी त्यांना संधी दिली आणि एकदा नाही अनेक वेळा ते तिथून निवडून आले. राज्याच्या मंत्रिमंडळात आमच्यावर त्यांनी काम केलं. त्यामुळं अल्पसंख्याक असतानाही पवारसाहेबांनी त्यांना मदत केली, हा इतिहास आहे खरा. म्हणजे आता त्यात मतभेदाने ते तिकडं गेले. तिकडं गेल्यावर पक्ष म्हणून या बाजूने आमचं काम आम्ही करणारच ना, आमचा उमेदवार तिथं निवडून आला पाहिजे हा प्रयत्न आमचा पक्ष करणार. ही लोकशाहीत असं करावंच लागेल. तशा पद्धतीने मी अल्पसंख्याक आहे, माझ्या मागे लागलं असं जेव्हा ते बोलतात तेव्हा त्यांना नेमकं वेगळं काही सुचवायचं नाही. त्यांना सुचवायचं असलं तरी त्या मतदारसंघाला माहिती आहे की ते अल्पसंख्याक असतानाही मतदारसंघाने त्यांना चांगला सपोर्ट केला, त्यांना कामाची संधी दिली. आता त्यांनी दिशा बदलली आहे. दिशा बदलल्यानंतर मतदारसंघाने आपली स्वतःची दिशा बदललेली नाही. त्यामुळं आता बघू काय होतं. सर, आगामी विधानसभेमध्ये बऱ्याचदा असं चित्र पाहायला मिळेल का? कारण अजित पवार गटामध्ये वडील असतील आणि मुलं राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये असतील. असं काय फारसं कुठं होईल असं मला वाटत नाही. आणि जर क्षमता असेल निवडून येण्याची तर तसं चित्र काही ठिकाणी होईल, एखाद दुसऱ्या ठिकाणी, जास्त ठिकाणी नाही होणार. सर, काल तुम्ही TV9च्या मराठीच्या कॉन्क्लेव्हमध्ये बोलताना खंडणी हा शब्दाचा उच्चार केला. खरं तर शिवाजी महाराजांनी खंडणी मागितलेली असं तुम्ही बोललात. त्याच्यावरती भाजपने आक्षेप घेतलेला आहे. भाजप म्हणते की शिवछत्रपतींच्या स्वाभिमानाला कुठेतरी तुम्ही ठेच पोचवली आहे शिवप्रेमींच्या, त्यामुळे तुम्ही माफी मागा, अशा पद्धतीने तुमच्यावरती सगळीकडनं टीका होते. भाजपला इतिहास माहीत नाही आणि यापूर्वी अनेकांनी त्याचं वर्णन करताना कृष्णाजी अर्जुन केळुस्कर यांनी त्यांच्या छत्रपती शिवाजी महाराज चरित्र लेखमालेतून हेच उल्लेख असाच केलेला आहे. परत दुसऱ्यांदा सुरत लुटली त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी तिथल्या सुरतेच्या जनतेला उद्देशून एक पत्र लिहिलेलं आहे आणि त्या पत्रात त्यांनी सांगितले तुम्ही प्रतिवर्षी 12 लाख रुपये खंडणी बिनबोभाट पावती केल्यास तुमच्या शहराला पुन्हा लुटीची भीती उरणार नाही.
हे छत्रपती शिवाजी महाराजांनी पत्र लिहिले. हे काय सांगतात भारतीय जनता पक्षवाले? त्यांना इतिहास नाही माहिती, बॅकग्राऊंड माहीत नाही, आणि तिथं जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत काबीज केली आणि हातात ठेवली असं नाही झालं. छत्रपती शिवाजी महाराज तिथे गेले, त्या ठिकाणी हल्ला केल्यानंतर त्या ठिकाणची सगळी लूट एकत्रित करून ती परत आणली. 4-5 दिवसाचा फार कमी काळ तिथं होते ते, कारण पुढं औरंगजेबाच्याकडूनही सैन्य तिथं येऊन त्याचं हल्ला झाला असता, प्रतिहल्ला झाला असता. या सगळ्या गोष्टीचा विचार करून तिथं गेले, जे काय करायचं ते इस्पित साध्य केल्यावर लगेच ते मागं आले. त्यामुळं मला वाटतं की अजून भारतीय जनता पक्षाचा इतिहास कच्चा आहे. त्या सगळ्यांनी जरा जुने लेख, जुने कादंबऱ्या वाचाव्यात, आणि पूर्वी ह्या शब्दाला काय शब्द होता हा पर्याप्त शब्द त्यांनी जर सांगितला तर जरा बरं होईल. महाराष्ट्राच्या ज्ञानात थोडी भर पडेल. ब.म. पुरंदरे यांच्या पुस्तकात देखील खंडणी असं आहे. त्यांनी शब्द खंडणी हा शब्द वापरताना त्यावेळी खंड जो आहे तो खंड, आम्ही तुमच्यावर हल्ला करणार नाही, आम्हाला एवढा खंड तुमच्या उत्पन्नातला द्या, अशी ती मागणी असायची पूर्वी. अशी पद्धत होती भारतातल्या सगळ्या ह्याच्यात. त्यामुळं खंड मागणे किंवा त्यालाच पुढं खंडणी मागणे हा त्याचा शब्दशः अर्थ आहे. त्याच्यात आता जे गुन्हेगार मागतात त्या खंडणी वेगळ्या, त्या खंडण्या वेगळ्या. इथे जाऊन माझं सामर्थ्य दाखवून समोर लढाई युद्ध करणं ही माझी क्षमता आहे, आणि म्हणून आम्ही यायचं नसेल तिकडे तर आम्हाला तो खंड द्या, अशी ती व्यवस्था पूर्वी होती. आता काय आहे की कुठंच काही चान्स मिळत नाही. शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला यांच्या राज्यात, यांच्या विश्वासार्हतेवर पूर्ण शंका निर्माण झाली. आता ते कव्हर करण्याचा हा प्रयत्न आहे. माझ्या शब्दांचा शब्दच्छल चालू आहे तो फार हास्यास्पद आहे की गेल्या 300-350 वर्षात याच भाषेत त्यांची या सगळ्या स्वाऱ्या. मी 4थीत असताना श्रीमान योगी वाचलेलं आहे, 4थीत. मी महाराष्ट्रातल्या अगदी बाजीराव पेशव्यांपासून सगळ्या, माधवराव पेशवे असतील, सगळ्या इतिहास मी जेवढा वाचला आहे तो कदाचित त्यांनी वाचला नसेल असं मला वाटतं. आज गणेशोत्सव है, आपके शुरू हुआ है. महाराज में खासकर देखें तो बहुत सारे संकट हैं. ऐसे में क्या आप किस तरीके से भगवान से आपने पूजा की है और क्या मांगा है कि पिछले हफ्ते में मराठवाड़ा और विदर्भ में बहुत बड़े पैमाने पे बारिश हुई और वहाँ के हमारे किसान बहुत संकट में हैं. मैं गणेश जी से ये प्रार्थना करूँगा कि वहाँ के किसानों को जल्द से जल्द मदद मिले और उनकी जो समस्या पिछले हफ्ते में बहुत बड़ी है, बाढ़ के कारण हो या अतिवृष्टि के कारण हो, उसमें जल्द से जल्द उनको मदद होने की आवश्यकता है. और वही प्रार्थना मैंने गणेश जी से की है. इसके अलावा अजीत दादा को खासकर जिस तरह से कैंपेन चल रहा है लाडली बहना को लेकर, कैंपेन का एक और हिस्सा सामने आता है जहाँ वो ऐसे दिखाते हैं खुद श्री गणेश उनको सारी योजनाएं उनको प्रदान कर रहे हैं, उसका वरदान दे रहे हैं, यानी कहीं ना कहीं डायरेक्ट बेनिफिशियरी दादा ही हैं इस पूरी योजना का. इस तरीके से भगवान भी ये चाह रहे हैं, ऐसे उनकी कैंपेन है डायरेक्ट बेनिफिशियरी दादा. ये हमारी समस्या नहीं है, ये एकनाथ शिंदे जी और देवेंद्र फडणवीस जी की समस्या है. और वो जो लाडली बहना है या फ्री, जो भी फ्री में देने की कोशिश सरकार कर रही है, वैसे तो 2 महीने के लिए ही है ये सारी उनकी योजनाएं, लेकिन उसका भी श्रेय लेने की कोशिश तीनों लोग कर रहे हैं. और इसीलिए किसी एक का, हर पार्टी, 3 पार्टियों में से हर पार्टी कोशिश करती है कि इसका श्रेय हमें मिले. इसलिए कोई एडवर्टाइजमेंट निकाल रहा है, वो गणेश जी के हाथ में से डायरेक्ट सारा फ्री उनके हाथ जाता है. ऐसी सारी बहुत क्रिएटिविटी बहुत अच्छी है उसमें, लेकिन महाराष्ट्र की जनता को कितनी एक्सेप्ट होगी मालूम नहीं. उसमें से कैंपेन ये भी रहा कि जो भी योजनाएं दे रहे हैं दादा, वो डायरेक्ट दादा ही दे रहे हैं, इस तरीके भी कैंपेन आया सामने. तो कहीं ना कहीं यही दिखाने की कोशिश अजित दादा की जो चल रही है. और खासकर दूसरा पहलू ये कि सारे लोग जो है महायुति के उन पे नाराज है.
या उनकी योजनाओं को लेकर खास बराबर है। ऐसा है कि उस एक योजना है लाडली बहन, उसमें उसका नाम ही है मुख्यमंत्री लाडली बहन, लेकिन दादा मुख्यमंत्री नाम इस्तेमाल नहीं करते, सिर्फ लाडली बहन करती है, मेरी लाडली बहन करते हैं। तो इसका मतलब है कि मुख्यमंत्री को इसका श्रेय नहीं जाना चाहिए, ये भी व्यवस्था इसमें है। मुख्यमंत्री साहब की तरफ से तो ये लगातार कोशिश है कि ये मैंने ही किया है। मुख्यमंत्री जी के सपोर्ट में जो शिवसेना एकनाथ शिंदे गुट के मंत्री है वो मंत्रिमंडल में झगड़ते हैं और बोलते हैं कि ये नाम पूरा क्यों नहीं इस्तेमाल करते। तो वो जो लाडली बहन है उसको तीनों तरफ से खींच रहे हैं, और वो लाडली बहन सोच रही है कि ये तीनों की सत्ता जाए और हमारी महाविकास आघाड़ी की कब आए। आज पूरे महाराष्ट्र में गणेश जी के आज का पहला दिन है, सारी आरती और प्रार्थना यही हमारी लाडली बहन करेंगी कि ये सरकार जाए और हमारे लाडली भाई का सरकार जल्द से जल्द आए। आप जब ये कह रहे हैं उसमें खासकर कैबिनेट में उसकी एसओपी तय करने की बात सामने आती है कि देवेंद्र फडणवीस को बीच बचाव करके कहना पड़ता है कि हम इसकी एसओपी बना लेंगे। अगर इस कदर खींचतान है तो कुछ भी ठीक ठाक नहीं है, तीनों में समझ दिखाई देता है। हाँ, ठीक ठाक तो नहीं है, और ये सारे एकनाथ शिंदे के गुट के जो लीडर्स है, मंत्री है, वो तो अजीत पवार हमारे पहले के सरकार में अर्थमंत्री थे, उनको गलत सिद्ध करके, गलत कह के वो हमें पैसे नहीं देते कह के उस तरफ गए हैं। उसके बाद पीछे से अजीत पवार भी उधर गए हैं, तो अभी एक ही बोट में तीनों वापस बैठने की नौबत उनके ऊपर आई है, और इसीलिए उनकी कोशिश है कि हमारा श्रेय हमें ही मिलना चाहिए। गुलाबराव पाटिल एक मंत्री हैं जो खुले सार्वजनिक सभा में कह देते हैं कि सबसे नालायक अगर कोई विभाग है तो वो वित्त मंत्रालय है, यानी कि सीधा अटैक कहीं ना कहीं अजीत दादा में, क्योंकि बीते कई वर्षों से वही हैंडल कर रहे हैं। यानी जो पुराना दुख महाविकास आघाड़ी के वक्त था वही महायुति में भी गुलाबराव पाटिल करते। मुझे लगता है एकनाथ शिंदे का जो गुट है वो अजीत पवार को सरकार से बाहर निकालने की कोशिश कर रहा है, और ताकि भाजपा के साथ अलायंस जब करेंगे तो ज़्यादा सीटें उनको मिले, ऐसा मुझे एक शंका उनके बारे में है। गुलाबराव पाटिल कहेंगे कि ट्रिगर कर रहे हैं इन सारी चीज़ों को, ऐसे कहते हैं लग रहा। हाँ, वो तो चीफ मिनिस्टर साहब से पूछने के सिवा वो ऐसे स्टेटमेंट तो करेंगे नहीं, कुछ ना कुछ होगा उसमें। पाटील साहेब, हेच मराठीमध्ये गुलाबराव पाटील म्हणतात की सगळ्यात नालायक खातं हे अर्थ खातं आहे आणि थेट टीका ही अजित पवारांवरती। असं आहे की राज्याच्या मंत्रिमंडळात बसून एका खात्याच्या मंत्र्यांनी दुसऱ्या खात्याला नालायक म्हणणं आणि विशेषतः अर्थ खात्याला म्हणणं हे अत्यंत धक्कादायक आहे। सरकार कसं चाललंय हे महाराष्ट्राला त्याचं प्रदर्शन पुन्हा एकदा होतं असं मला वाटतं, आणि मला एक शंका आहे की अजित पवारांना सरकारमधून बाहेर काढण्याचे प्रयत्न एकनाथ शिंदे गटाचे आहेत, कारण भाजपच्यावर अलायन्स करताना जास्त जागा मिळावेत, त्यात ह्यांचा तिसरा वाटा कशाला, अशी मानसिकता बहुतेक एकनाथ शिंदे गटाची दिसते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।